नमस्कार, मी श्रोते राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या 50 घडामोडींचा आढावा घेऊया सुपरफास्ट। संपूर्ण भाजपला नाही तर फक्त पुणे आणि पिंपरी पालिकेतील कारभारावरच बोललो, मात्र माझं वक्तव्य फुगवून दाखवण्यात आलं। भाजपवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर अजित पवारांची स्पष्टोक्ती। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही हे पक्क। अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालतो, दादांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील, आशिष शेलार यांचं वक्तव्य। महायुतीचा आज जाहीरनामा प्रकाशित होणार, सूत्रांची माहिती। मुंबई फास्ट सुपरफास्ट या नावानं महायुतीचा जाहीरनामा प्रकाशित होणार, तर दुपारी बीएमसीसाठी शिवसेनेचाही जाहीरनामा प्रकाशित होणार। पक्षात काही लोक छुपे होते, ते आता थेट उघडपणे गेले। संतोष धुरींच्या भाजप प्रवेशावरून आदित्य ठाकरेंची टीका। नाशिकचे माजी महापौर दत्तात्रय पाटील, अशोक मुर्तडक यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडून येण्याचा प्रकार अस्वस्थ करणारा धमकी, ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून बिनविरोध करण्याचा प्रकार सुरू। बिनविरोध निवडणुकीवरून सुप्रिया सुळेंचा आरोप। पुणे रसद पुरवणारं ठिकाण गुन्हेगारांना वापरण्याचं राजकारण पुणेकरांनी पाहावं, नीलम गोऱ्हेंचं नाव न घेता अजित पवारांवर निशाणा। भाजपच्या नगरसेवकामुळे पुण्याची प्रगती खुंटली, नगरसेवकांनी कामं न केल्यानं पुणे 10 वर्ष मागे आलं। ही जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांची होती। राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांचा मुरलीधर मोहोळांवर निशाणा। झालं गेलं गंगेला मिळालं, आता एकोप्यानं काम करायचं। घड्याळ आणि तुतारी आता एकत्र आलेत। पिंपरी चिंचवडमधील सभेत अजित पवारांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुण्यात रोड शो। पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये सभा घेतल्यानंतर अजित पवारांचा आज भव्य रोड शो होणार। आम्ही विचारधारा सोडणार नाही, निवडणुकीच्या काळात अशी वक्तव्य होत असतात। सूरज चव्हाण यांची शेलारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। टीका करायला लागलो तर अजित पवारांना बोलता येणार नाही, समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे अजित पवार वागतील अशी अपेक्षा, बावनकुळेंचा इशारा। पुण्यातील विकासावरून निवडणुका आल्या की बोलावं लागतं, पुण्यात किती बदल झाले हे तुम्हाला गुगल मॅपिंग देखील सांगेल, बावनकुळेंचा अजित पवारांना टोला। उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची 8 जानेवारीला नागपूरमध्ये, तर आज ठाण्यात मुलाखत। नागपुरात हॉटेल सेंटर पॉइंट इथे, तर ठाण्यातील रामगणेश गडकरी रंगायतन इथे होणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत। 11 जानेवारीला शिवतीर्थवर ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर संयुक्त सभा होणार। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत। संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी घेतली मुलाखत। 8 आणि 9 जानेवारीला ठाकरेंची मुलाखत प्रदर्शित होणार। राज ठाकरेंनी मनसे उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केली। उद्धव ठाकरेंसोबतच्या तहात राज ठाकरे हरले, संतोष धुरींचा आरोप। काँग्रेसच्या काळात 33 खासदार बिनविरोध निवडून आले, तेव्हा लोकशाही जिवंत। धुळ्यात 4 नगरसेवक बिनविरोध आले, तर लोकशाही धोक्यात कशी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना सवाल। बिनविरोध विजय हा कटकारस्थान करून मिळवलेला विजय। ठाकरेंच्या सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा। विरोधकांना दुकान चालवण्यासाठी आरोप प्रत्यारोप करावे लागतात। केडीएमसीतील भाजपचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा विरोधकांवर निशाणा। बिनविरोध निवडीसाठी नागपूरमधील उमेदवाराला भाजपनं 10 लाखांची ऑफर दिल्याचा आरोप। प्रभाग 29 मधील उमेदवार रामचंद्र गजभे यांना भाजपनं ऑफर दिल्याचा काँग्रेसचे स्थानिक नेते गिरीश पांडव यांचा आरोप। छत्रपती शिवाजी महाराज कोण्या एका समाजाचे नाहीत, महापुरुषांचा कुठलाही समाज, जात, धर्म नसतो। CR पाटील यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राहुल नार्वेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। राहुल नार्वेकरांविरोधात बबन महाडिक यांची कोर्टात याचिका। नार्वेकरांनी पदाचा गैरवापर करून उमेदवारी अर्ज भरून न दिल्याचा आरोप। कल्ला करून गल्ला भरायचे दिवस गेले, आता जनता सुज्ञ। खोटे व्हिडिओ व्हायरल करून पोलिसांवर आरोप करणं चुकीचं। सुषमा अंधारेंच्या आरोपांवर आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। बाळासाहेब ठाकरे औरंगाबाद आणि उस्मानाबादचा उल्लेख संभाजीनगर आणि धाराशिव करायचे, ते स्वप्न एकनाथ शिंदेंनी पूर्ण केलं। उदय सामंत यांचं वक्तव्य। आपल्याकडे प्रभू श्रीरामांचा बाण आहे, पण उद्धव ठाकरेंकडे रशीद मामू। संभाजीनगरमधील सभेत उदय सामंत यांची उद्धव ठाकरेंवर टीका।
1995च्या सरकारमध्ये इच्छा होती छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नाव करायची, ती इच्छा एकनाथ शिंदेंनी पूर्ण केली. संदीपान भुमरे यांचं वक्तव्य. अव्वाच्या 6 जागांची मागणी केल्यानं नवी मुंबई महापालिकेत युती तुटली. निवडणूक आम्हीच जिंकणार, भाजपचे मंत्री गणेश नाईकांकडून विश्वास व्यक्त. मुंबईत केवळ जाती धर्माच्या नावानं राजकारण पेटवलं जातंय. कोणी हिरवा साप वळवळतो, बोलतो, कोणी टोपीचा विषय काढतो. भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते असलम शेख यांचा निशाणा. मुंबई महापालिकेच्या प्रभाग 99 मधून सचिन दाबेकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात. दाबेकरांच्या माध्यमातून प्रस्थापितांच्या विरोधात आव्हान. मीडिया ट्रायलमुळे दोष नसताना मला भोगावं लागलं, माजी मंत्री धनंजय मुंडेंचं. मराठी माणसांवर सुरू असलेलं राजकारण ठाकरे बंधूंचं. इतकी वर्ष ठाकरे बंधूंना मराठी माणूस आठवला नाही का? निलेश राणेंचा ठाकरे बंधूंना सवाल. नारायण राणे खुर्चीसाठी हपापलेले. नारायण राणे आणि सत्ता हे समीकरण. विनायक राऊतांचा नारायण राणेंवर निशाणा. मीरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहतांमध्ये जुंपली. मेहुणी महापौर असताना मेहतांनी पालिकेत मोठा भ्रष्टाचार केला, सरनाईकांचा आरोप. तर सरनाईक स्वतः मोठे भूमाफिया, नरेंद्र मेहतांचा प्रत्यारोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजेंद्र जंजाळ्यांसाठी उदय सामंतांची सभा. मात्र सभेला संजय शिरसाट शहरात असतानाही गैरहजर. पुन्हा एकदा जंजाळ आणि शिरसाट यांच्यातील कटुता समोर. सांगली मनपासाठी राष्ट्रवादीचा पंचनामा पुस्तकाची परवानगी निवडणूक आयोगानं नाकारली. प्रशासनाचा कारभार नागरिकांसमोर मांडण्यापासून जाणीवपूर्वक रोखलं जाते, जयंत पाटलांचा आरोप. अमरावतीत रवी राणांच्या पक्षाचे 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं भाजपची डोकेदुखी वाढणार. अमरावतीतील प्रत्येक घडामोडींवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं लक्ष. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीत येणार. 2017 मधील श्रीरामपूरमधील पाटबंधारे कार्यालयात तोडफोड प्रकरणी बच्चू कडूंसह सर्व आंदोलकांची निर्दोष मुक्तता. आंदोलनाच्या खटल्यातून कडूंसह शेतकरी रघुनाथ पाटील आणि 19 आंदोलकांची निर्दोष मुक्तता. अकोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेलांवर जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांकडून 6 तासात अटक. उबेद पटेल असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव. ठाण्यात आव्हाडांच्या उमेदवाराला शिंदेंच्या सेनेच्या माजी नगरसेवकानं धमकी दिल्याचा आरोप. प्रचार करताना तंगड्या तोडू, दगडफेक करू अशी धमकी दिल्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पवार यांचा आरोप. भाजप नेते रामाचं नाव घेतात आणि रावणासारखं वागतात. यांच्यापेक्षा रावणही बरावता. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची टीका. मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा. जाहीरनाम्यात जलपुरवठा, खड्डेमुक्त रस्त्यांना प्राधान्य. जिल्हाधिकारी आणि पणन संचालकांना घेराव घालू. कोणतेही मंत्री प्रचारासाठी आल्यास त्यांच्या गाड्या अडवून जाब विचारणार. हमीभाव खरेदी केंद्रावरून राजू शेट्टी यांचा इशारा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मुलगा महाआर्यमनचा अपघात. महाआर्यमन मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर हॉटेलला तोडफोड प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत काढली आरोपींची धिंड. बदलापूरमधील वालिवली डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावरून 3 दिवसांपासून आंदोलन. प्रशासनानं ठोस उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा स्थानिक नगरसेवकाचा इशारा. सांगलीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या आईचा आत्महत्येचा प्रयत्न. उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसनं दबाव टाकल्यानंच हा प्रकार घडल्याचा ठाकरेंच्या सेनेचा आरोप. काँग्रेसनं मात्र सर्व आरोप फेटाळले.